नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर दिनकर मुरकुटे. आपण याच्यापूर्वी प्रकरण पहिलं जे होतं आणि ज्या पहिल्या प्रकरणामध्ये संकल्पना होत्या त्या संकल्पनांचा आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला या प्रकरणामध्ये इतिहास म्हणजे काय या संदर्भातला अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, आपल्याला दुसरं जे प्रकरण आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये असलेलं त्या प्रकरणाचं नाव आहे इतिहासाचे स्वरूप आणि व्याप्ती. ज्या प्रकरणामध्ये इतिहासाचे अर्थ आणि व्याख्या आणि इतिहासाचे स्वरूप व व्याप्ती आणि इतिहासाचे महत्त्व यांचा आपल्याला सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, इतिहास ही एक अशी शाखा आहे ज्या शाखेच्या माध्यमातून आपल्याला एक अशा प्रकारचं वैशिष्ट्यपूर्ण अर्थपूर्ण असलेलं विवेचन या तासामध्ये पाहायचं आहे. या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत इतिहास म्हणजे म्हणजे काय हे तर पोचणारच आहे. त्याच्यासोबत आपल्याला एक इतिहासाच्या संदर्भातली सविस्तर अशी स्वतंत्रपणे व्याख्या देखील करता येणार आहे. वाय स्टडी हिस्ट्री, इतिहासाचा अभ्यास कशासाठी आणि का करायचा. वाय स्टडी हिस्ट्री याच्या संदर्भामधलं जे एक महत्त्वाचं विवेचन आहे ते विवेचन आपण आता पाहणार आहोत. वाय स्टडी हिस्ट्री, इतिहासाचा अभ्यास कशासाठी करायचा या संदर्भामध्ये एक E.H. कार यांचं कोटेशन आहे, ते महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. E.H. कार हे एक महत्त्वाचे असे हिस्टोरियन किंवा इतिहासकार होऊन गेले ज्यांनी इतिहासाच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण विवेचन केलेलं आहे. E.H. कार म्हणतात, द फंक्शन ऑफ द हिस्टोरियन इज नायदर टू लव्ह द पास्ट nor to emancipate himself from the past, but to master and understand it as the key to the understanding of the present. याचा मित्रांनो असा अर्थ होतो की इतिहासकाराने भूतकाळापासून स्वतःला अलिप्त करण्याचा प्रयत्न करू नये, पण इतिहासकाराने वर्तमान काळाची गुरुकिल्ली या नात्याने वर्तमान समजून घेण्यासाठी भूतकाळाचा वापर करावा. म्हणजे अंडरस्टँड इट ॲज द की टू द अंडरस्टँडिंग द प्रेझेंट. याचा अर्थ असा की वर्तमान समजून घेण्यासाठी इतिहासाचा वापर करावा. व्हॉट इज हिस्ट्री या ग्रंथामध्ये या संदर्भातलं सविस्तर असं विवेचन E.H. कार यांनी केलेलं आहे, ते आपल्यासमोर आपण मांडलेलं आहे. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे इतिहास म्हणजे काय, इतिहासाचा अर्थ काय. अनेक तत्वज्ञानी व्यक्तींनी इतिहासाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक इतिहासकार इतिहासाच्या विभिन्न प्रकारच्या व्याख्या करतात. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर इतिहास म्हणजे काय आणि त्याच्या व्याख्या काय आहेत हे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कार्ल मार्क्स यांनी इतिहासाची व्याख्या करत असताना आजपर्यंतचा इतिहास हा दुसरे काही नसून केवळ वर्गसंघर्ष होय अशा प्रकारची व्याख्या केली. कार्ल मार्क्स यांची या व्याख्येने प्रभावित असणाऱ्या इतिहासकारांनी इतिहास लेखनामध्ये जे महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे त्या सर्व इतिहासकारांना आपण मार्क्सवादी इतिहासकार म्हणून ओळखतो. ज्या मार्क्सवादी इतिहासकारांनी इतिहासाचं विवेचन करत असताना मार्क्सच्या वर्गसंघर्ष या व्याख्येला केंद्रस्थानी ठेवून ऐतिहासिक भौतिकवादी विश्लेषण करून उत्पादनाची साधनं आणि उत्पादनाचे संबंध यांच्यामध्ये कशा पद्धतीने बदल होत गेला आणि त्याच्यावरती आधारित असलेले सामाजिक संबंध कशा प्रकारे निर्माण झाले याचं सविस्तर असं विश्लेषण केलेलं आहे. वर्गसंघर्ष म्हणजे मार्क्स काय म्हणतो, अहिरे आणि नाहिरे हे दोन वर्ग जे आहेत या दोन वर्गांमधील संघर्ष हा ऐतिहासिक कालखंडापासून चालत आलेला आहे. म्हणजे आदिम अवस्थेपासून समाजवादी अवस्थेपर्यंत, समाजवादी अवस्था येईपर्यंतच्या काळामधला जो संघर्ष आहे तो संघर्ष कायम कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात राहिलेला आहे. अहिरे म्हणजे सर्व काही मालकीचं आहे आणि नाहिरे म्हणजे त्यांच्या मालकीचं काहीही नाही असा एक वर्ग, ज्याला सर्वहारा वर्ग असं देखील आपण म्हणू शकतो, त्यांच्या मुक्तीचं तत्वज्ञान मार्क्सने उभं करून इतिहासाचं जे विश्लेषण आहे ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रभावीपणे असा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मार्क्सच्या दृष्टिकोनातनं इतिहासाची व्याख्या पाहत असताना आपल्याला
वर्ग संघर्ष प्रधान असलेला दिसतो. हा वर्ग संघर्ष तळागाळातील लोकांच्या बरोबरती असलेला आणि समाज व्यवस्थेतल्या वरच्या वर्गामध्ये असलेला. म्हणजे आपण जेव्हा मार्क्सवाद ही संकल्पना अभ्यासली तेव्हा त्या मार्क्सवाद आणि नवमार्क्सवाद या दोन्ही संकल्पनेच्या मुळाशी इतिहासाचा जो पाया जर कोणता असेल तो संघर्षाचा आहे, तो वर्ग संघर्षाचा आहे. भारताच्या संदर्भामध्ये आपल्याला ही पुरेपूर व्याख्या लावता येत नाही. ती नेमकी कोणती व्याख्या लावता येईल या संदर्भातलं विश्लेषण आपण पुढच्या सविस्तरच्या स्लाइडमध्ये आपण करणारच आहोत. तत्पूर्वी आपल्याला इतिहासाच्या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या व्याख्या इतिहासकारांनी केलेल्या आहेत त्या व्याख्यांच्या माध्यमातून ही संकल्पना, ब्रॉड अशी संकल्पना इतिहास म्हणजे काय ही संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. या ठिकाणी तुमच्या समोर जी स्लाइड आहे त्या स्लाइडच्या माध्यमातून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की चार्ल्स फोर्ट सारख्या इतिहासकाराने काय म्हटलेलं आहे, इतिहासाची व्याख्या करणं सुलभ कार्य नाही असं चार्ल्स फोर्ट म्हणतो. हिस्ट्री इज नॉट इझी टू डिफाईन, म्हणजे इतिहासाची व्याख्या स्पष्टपणे आपल्याला करता येत नाही. व्हॉट इज हिस्ट्री नावाच्या ग्रंथामध्ये E.H. कार यांनी एक इतिहासाच्या बद्दलचं जे मत व्यक्त केलेलं आहे ते आपण समजून घेऊ आणि मग आपल्या व्याख्येकडे जाऊ, ज्या व्याख्येच्या माध्यमातून ही जी संकल्पना इतिहासाची संकल्पना आहे ती आपल्याला अधिक स्पष्टपणे अभ्यासता येईल. ही व्याख्या करत असताना E.H. कार यांनी काय 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 मत व्यक्त केलेलं आहे. पर्सन म्हणजे व्यक्ती, पिरियड म्हणजे काळ, प्लेस म्हणजे स्थळ आणि इव्हेंट म्हणजे घटना, या चारही संबंधाचा अर्थ म्हणजे इतिहास. म्हणजे इतिहासामध्ये घटनेचं विवेचन करत असताना, घटनेचं स्पष्टीकरण करत असताना आपल्याला चार अनुबंध महत्वाचे आहेत. व्यक्ती, काळ, स्थळ, घटना. कोणती व्यक्ती, कोणत्या काळात, कोणत्या स्थळी आणि कोणती घटना असं विश्लेषण, म्हणजे हे चार अनुबंध जे आहेत हे चार अनुबंध इतिहासाच्या पायाचे आहेत आणि या चार अनुबंधाच्या आधारावरती आपल्याला इतिहासाची स्पष्टीकरण किंवा इतिहासाची व्याख्या करता येते. 3 कॅटेगरीज मध्ये आपण सर्व इतिहासकारांच्या व्याख्या पाहणं या ठिकाणी शक्य नाही, ते आपल्या मर्यादा आहेत हे आपण जाणून आहोत. पण पाश्चात्य विद्वान, भारतीय विद्वान, महाराष्ट्रातील विद्वान या विद्वानांनी इतिहासाची संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला. इतिहास म्हणजे जे घडले ते जसेच्या तसे सांगणे होत. असे घडले, जेव्हा असे घडले असं विश्लेषण आपण करतो तेव्हा त्या व्याख्येच्या माध्यमातून आपण इतिहासाची जी संकल्पना आहे ती संकल्पना समजून घेण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करूया. हिरोडोटस हा इतिहासकार, ज्यांना आपण इतिहासाचा जनक असं देखील संबोधतो, ज्यांनी ग्रीकचा इतिहास लिहिला, आणि या हिरोडोटस यांनी इतिहासाची व्याख्या करत असताना फार उद्बोधक अशी व्याख्या केलेली आहे. भूतकाळातील मनोरंजक आणि संस्मरणीय घटनांचा संच म्हणजे इतिहास अशी व्याख्या ते करतात. म्हणजे इतिहासकार ज्या पद्धतीनं विचार करतो, इतिहासकार ज्या पद्धतीनं इतिहासाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, इतिहास म्हणजे असे घडले, कुठे घडले, कसे घडले, कोणती व्यक्ती आहे, कोणती घटना आहे, कोणता काळ आहे, त्या काळाच्या संदर्भामध्ये इतिहासकार काय चिंतन करतो आणि त्या चिंतनाच्या आधारावरती निष्कर्ष काढतो. त्या इतिहासकाराने काढलेला जो निष्कर्ष आहे ती इतिहासकाराची व्याख्या. मनोरंजक आणि संस्मरणीय घटनांचा संच म्हणजे इतिहास. या व्याख्येच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहासाचे जे अनेक प्रकार आहेत त्यातले कुठलीही गोष्ट रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे आनंद देणाऱ्या घटना, अविस्मरणीय असलेल्या घटना, या घटनांना इतिहासामध्ये हिरोडोटस यांनी स्थान दिलेलं आहे. ग्रीकच्या इतिहासाचं विश्लेषण करत असताना अनेक युद्धाचा परिचय त्यांनी करून दिलेला आहे. म्हणजे मानवाच्या बुद्धिमत्ते साठवणाऱ्या ज्या घटना आहेत, ज्या घटना त्यांना तो माणूस विसरू शकत नाही, मानव विसरू शकत नाही, त्याची कायम स्मृती करतो, ज्या त्याला आनंद देतात, ज्या त्याच्या आठवणीमधनं जात नाही, अशा घटनांना, अशा घटनांच्या संचाला हिरोडोटस यांनी इतिहास संबोधलेला आहे. मानवी जीवनाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा अनेक घटना असतात ज्या घटना त्याच्यासाठी निश्चितच अविस्मरणीय असतात, निश्चितच आनंद देणारे असतात. म्हणजे मानवी स्वभावाचा वैशिष्ट्य असं आहे की व्यक्तीला आनंद आणि दुःख देणाऱ्या दोन्ही घटनांचा विसर होत नाही.
म्हणजे व्यक्तीला कोणत्या गोष्टीचा आनंद होतो, कोणत्या घटनेचा आनंद होतो आणि कोणत्या घटनेचा त्याला दुःख होतं, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या अविस्मरणीय आहेत. व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत विचार करत असताना, राष्ट्राच्या जीवनाशी विचार करत असताना आपल्याला हा जो भाग आहे तो भाग समजून घेतला पाहिजे. म्हणजे मनोरंजक आणि अविस्मरणीय भूतकालीन घटनांचा संच म्हणजेच इतिहास केवळ असतो असं नाही. प्रत्येक व्याख्येची मर्यादा असू शकते आणि ही मर्यादा देखील आपण समजून घेतली पाहिजे. ही मर्यादा त्या इतिहासकाराची आहे का, त्या इतिहासकाराच्या इतिहासाच्या बद्दलच्या समजाची आहे, हे आपण समजू शकतो. म्हणजे आपण देखील इतिहासाची व्याख्या करू शकतो. इतिहासाचे अभ्यासक, इतिहासाचे प्राध्यापक, इतिहासाचा अभ्यास करणारा प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे इतिहास असतो आणि त्या इतिहासाच्या माध्यमातून तो वर्तमानामध्ये निर्णय घेत असतो आणि त्याचे जे रिफ्लेक्शन्स, त्याचे जे परिणाम आहेत ते भविष्यामध्ये निश्चितपणे पुढे येणारे असतात. म्हणजे या व्याख्येला आपण त्या संदर्भामध्ये समजून घेतलं पाहिजे. हेनरी ब्लॉन्च नावाचे हिस्टोरियन इतिहासाची व्याख्या करत असताना इतिहास म्हणजे विशिष्ट काळातील मानवाचे शहाणपण होय अशी प्रकारची व्याख्या करतात. मानवाचं शहाणपण, हिस्टॉरिकल मटेरियलिझमचा जर आपण विचार केला तर मार्क्सने 5 मानवी अवस्था सांगितल्या. आदिम अवस्था, गुलामगिरीची अवस्था, सरंजामशाहीची अवस्था, भांडवलशाहीची अवस्था आणि नंतर समाजवादाची आणि त्याच्यानंतरची साम्यवादाची अवस्था. या 5ही अवस्थांमध्ये एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये माणूस जेव्हा गेला तेव्हा त्या माणसाने केवळ त्याच्या बुद्धिमत्तेच्या आणि शहाणपणाच्या बळावरती आगीकूच केलेली आपल्याला दिसते. शहाणपण, ज्याला होमोसेपियन मॅन असं म्हणतात, हे जे शहाणपण आहे, माणूस जो शहाणा झाला, इतर प्राणी का बरं शहाणे झाले नाही? ज्या पद्धतीने निसर्गामध्ये वावरणारे इतर प्राणी आपण पाहतो, त्या इतर प्राण्यांना ते ज्या 5,000 वर्षापूर्वी, 10,000 वर्षापूर्वी पृथ्वीवरती ते अस्तित्वात आले तेव्हापासून त्यांची जी प्रवृत्ती आहे ती त्याच पद्धतीची प्रवृत्ती आहे. मानवाची मात्र प्रवृत्ती भिन्न भिन्न बदलत गेलेली आहे. मानवाने वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले आणि त्या शोधाच्या बळावरती निसर्गावरती मात करण्याचा त्याने प्रयत्न केला. हे केवळ तेव्हाच शक्य होऊ शकलं जेव्हा माणूस शहाणा झाला, होमोसेपियन ज्याला आपण असं म्हणतो. म्हणजे विशिष्ट काळातील मानवाने निसर्गावरती मात करून ज्या गोष्टी शिकायला सुरुवात केली आणि त्या गोष्टींच्या माध्यमातून स्वतःला अधिक सुखमय बनविण्याचा प्रयत्न केला, आनंदी बनविण्याचा प्रयत्न केला, हे त्या त्या कालखंडातील माणसाचं शहाणपण आहे, अशा प्रकारची व्याख्या हेनरी ब्लॉन्च करतात. ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशामध्ये इतिहासाच्या व्याख्येच्या संदर्भामध्ये जे विवेचन येतं ते इतिहासामध्ये देश, समाज, मानवाच्या संदर्भातील सर्व घटनांचा उल्लेख होय, अशा प्रकारची विश्वकोशामध्ये व्याख्या आहे. तर इतिहास म्हणजे घटनांची साखळी होय, अशा प्रकारची व्याख्या हार्डर यांनी केलेली आहे. आता हार्डर यांच्या व्याख्येचा विचार करत असताना आपल्याला घटनांची साखळी म्हणजे काय ते आपण पुढच्या तासामध्ये सविस्तरपणे बघूया.